कोकणवासी गणपतीसाठी गावासाठी निघालेले आहेत. त्या गावाला जात असताना 24 तास अगोदर त्या ठिकाणी आपला बघू शकतो की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रांगा या जे काही कोकणवासी लावलेल्या आहेत. 24 तास अगोदर या ठिकाणी रांगा लावल्यानंतर जे कोकणवासी आहेत त्यांना त्यांच्या गावाकडे जावं लागतं आहे. ही जी काही रांग आहे या रांगेच्या माध्यमात त्यांना गावापर्यंत पोचावं लागत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. करून जे काही कोकणवासी आहेत त्यांना 24 तास रांग तर या ठिकाणी प्रवेश मिळतोय. काही कोकणवासी आहेत त्यांनी काल रात्रीपासून या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत. आणि काय वाटतं आता किती रांग लावलेली आहे, काय अपेक्षा आहे प्रकार? आता बघा, आता लाईन लावलेली आहे. आता आम्ही लाईन लावली आहे. रात्री आम्हाला 11:30 वाजता गाडी, तोपर्यंत तिथेच बसून राहावं लागणार. बरेच मुलं जे बरेच असतील या ठिकाणी, हात नाही होते मी याच्याबरोबर. आता बघा, रात्री 12 वाजता गाडी येणार आणि आता बघा, आता तुम्हाला 10 माणसं दिसते. इकडे या. आता 10 माणसं दिसते तिथे, प्रत्येकाबरोबर 5-5 माणसं असतील. आता समजा 10 आहेत तर रात्रीपर्यंत इथे किती मोठी लाईन लागेल. 100च्या पुढे पाहिजे तुम्ही या रात्री, म्हणजे तुम्हाला ते पण अंदाज आहे ना. वरून सकाळी गेलो होतो तेवढी एवढी लाईन होती, संध्याकाळी किती लाईन असेल ते तुम्हाला त्याचा अंदाज आहे ना. जे काही कोकणवासी आहेत ते माझ्याबरोबर आहेत. काय वाटते रांग लागलेली अशी दररोज 24 अगोदर काय रात्रीच लाईन आली किंवा 24 रोड आहे. आणि पहिली लाईन बरी होती खरं म्हणजे. लाईन लावायची मुलं की तिथे खूप लाईन चांगली भेटत आणि माणसं पण व्यवस्थित जात होती. आणि आता सर्व बोलतो की आई तुमची फॅमिली घेऊन ये. 24 तर फॅमिली येऊ शकत नाही ना. 24 थोडी फॅमिली आहे ना. आता कोणत्या रिलेटिव्ह तर पाहिजे ना, तर जो जाईल तोच जाईल असं थोडी सिस्टम आहे. पहिली शिस्तीत जाय होती आणि व्यवस्थित जाय होती लाईन. ती पहिलीची लाईन होती तीच चालू झाली पाहिजे एवढं आमचं म्हणणं. पहिलं काय होतं, लिस्ट होती ना. लिस्ट खूप लिस्टवर कसं असायचं, समजा आता माझं नाव X आहे तर तिची तुमची माणसं किती, तर 4 माणसं. मग म्हणजे माझ्यावर 4च माणसं असायची त्यावेळेला. आता काय होतं, आता मी एकटं आहे समजा, इथे काहीच कोणाचं पायपोच नाही कोणाला. मी आता 4 काढून संध्याकाळी 8 घेऊन येणार. बरोबर. जे काही कोकणवासी कोकणात जाणार आहेत त्यांची फॅमिली या ठिकाणी येऊ शकत नाही आहे. त्याप्रमाणे पूर्वी काही संघटना या ठिकाणी रांग लावत होते, अशा प्रकारची रांग लागली तर नक्कीच जे कोकणवासी त्यांचा प्रवास करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. विकास काटे, शांती न्यूज, ठाणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.